जय शिवराय. नमस्कार मंडळी, माझं नाव सुरेश टाके, राहणार घाटघर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 935978 मी इथला स्थानिक असल्यामुळं आपल्याला नाणेघाटाबद्दलची, गोना घाटाबद्दलची, रिवाज वॉटरफॉलची, जीवधन गडाची आणि जुन्नर तालुक्यात असणाऱ्या सगळ्या गडकिल्ल्यांची माहिती ती आपण ऐकायची. प्रथमतः आपण कुठून आलाय मला माहीत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या जन्मभूमीमध्ये आलाय. जीवधन गडाच्या पायथ्याला आलाय, नाणेघाटाच्या माथ्यावर आलाय. प्रथमतः तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि नाणेघाटाची माहिती सांगतो. आता नाणेघाट म्हणजे काय? इथं भारतातले नाही, महाराष्ट्रातले, जगभरातले लोक इथे यायला लागले. आता आज 8 दिवसा माझ्याकडे उत्तर कोरियाचे लोक होते. उत्तर कोरिया म्हणजे उत्तर कोरियापर्यंत नाणेघाट पोहोचलाय. पण इथं आले आपल्याला काय बघायला भेटतं? इथं डेव्हलप झालं का काही? इथं गंगा वाहते का? इथं मंदिर आहे का? इथं काही आहे का? पण इथं काही नाही असं नका म्हणू. इथं आहे ते कुठंच नाही असंही म्हणावं लागेल. इथं आल्यावर आपल्याला नेमका काय बघायला भेटतंय? तर एक भारतात, महाराष्ट्रात न दिसणारा 2,500 वर्षापूर्वीचा प्राचीन व्यापारी मार्ग बघायचा असेल तो फक्त नाणेघाट. आणि दुसरं काय आहे, तुम्ही भारतभर जरी फिरला, दगडी राजनाचा टोल नाका बाकी तुम्हाला कुठं बघायला भेटणार, तो फक्त नाणेघाटात बघायला. आणि मराठी भाषेचं मूळ म्हणजे नाणेघाट आहे. तुम्ही आतमध्ये ब्राह्मी भाषा पाहिली तिकडे, त्या ब्राह्मीची मराठीला दर्जा इथेच मिळालेला आहे. ते पण नाणेघाटात बघायला भेटते. आणि नाणं आपल्या भारतात, महाराष्ट्रात पहिलं कुठं नव्हतं. नाणं म्हणजे कॉयल, कॉयल म्हणजे रुपया. तो आपल्या भारतात, महाराष्ट्रात पहिलं कुठं नव्हतं. हे नाणं हे नागनिका राणीनं पैदा केलं नाणेघाटात, म्हणून तर नाव नाणेघाट पडलं. आणि त्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगतोय. नाणेघाट म्हणजे काय? इथं नाणेघाट पहिला नव्हता, इथं काहीच नव्हतं. या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये पुण्याहून मुंबईला जायचं किंवा मुंबईहून पुण्याला यायचं किंवा कोकण आणि देश याला जोडायचा रस्ता कुठेच नव्हता. लोणावळा खंडाला जिकडे 12 मावळे आहेत. लोणावळा खंडाचा रस्ता आपला आता झालेला आहे. माळशेज घाट आता झाला आहे, खोडाळ आता झाला आहे, जेवार आता झाला आहे, कसारा आता झालेला आहे, शेवट तिकडे कांचनबारीचा घाट आहे. हे सगळे घाट आत्ता या 15-20 वर्षामध्ये फोडून तयार झालेले आहेत. आणि त्यावेळी बाकी असा पुण्याहून मुंबईला जाणारा रस्ता कुठे नव्हता. त्यावेळी राज्य होतं सातवाहनांचं. गौतमी पुत्र सातकर्णी राजा म्हणजे जवळजवळ आईचं नाव सांगणार राज्य असणार आहे ते. गौतमी पुत्र सातकर्णी राजा, नागनिका राणी, शिमुख नावाचा त्याचा सासरा आणि 3 मुलं, वेदश्री, शक्तिश्री आणि वायल. मग असं त्यांचं राज्य चालू असताना त्यांची राजधानी असायची पैठण. पैठण माहीत आहे? पैठणचं नाव होतं प्रतिष्ठान. उपराजधानी होती जुन्नर. जुन्नरचं नाव होतं जीर्णनगर. आता इकडे बडोद बंदर, नाला सोपारा, मुंबई, कल्याण, नाणेघाट, जुन्नर नगर, जेव्हा मार्ग जर त्यांना पैठणला जायचं असेल त्या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यामध्ये कुठे रस्ते नव्हते. मग त्याने एक असा विचार केला की आपण एखादा डोंगर फोडून जर रस्ता केला तर कमीत कमी आपल्याला राजधानीला